तर ही डिझाइन आज मी सकाळी उठून 6 वाजता बनवलेली आहे. जे की 6 वाजता बसले होते, तर 7 वाजेपर्यंत ही कंप्लीट झाली होती बॅगची डिझाइन. तर आज ती लगेच तुमच्यासोबत शेअर करते कारण की शॉर्टकटमध्ये व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटलेला नव्हता. त्यामुळं मग शॉर्टकटमध्ये म्हटलं हा छोटा व्हिडिओ आहे, तर पटकन होऊन जाईल तुमच्यासाठी. फक्त 1 तासामध्ये ही डिझाइन बनवून होते. तर तुम्ही ही डिझाइन शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही देखील बनवा. कारण की कधी-कधी खूप अर्जंटमध्ये एखादी ऑर्डर असते आणि त्यांना वर्क तर करून हवं असतं, पण वेळ खूप कमी असतो. तर त्यावेळेस तुम्ही असं काहीतरी करून एका दिवसामध्ये ब्लाऊज वर्क करून शिवून पण देऊ शकता. तर त्यासाठी तर चला मग सुरू करूया डिझाइन आणि पूर्ण पाहायला विसरू नका म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की कशी बनलेली आहे. इथं गळ्याची मार्किंग वगैरे करून घेतली आहे. तर इथं गळ्याची मार्किंग करताना जरा माझ्याकडून खाडाखोड झाली आहे जास्त प्रमाणामध्ये. थोडा शेप चुकला होता, तर तो शेप देता-देता इतकं जास्त माझ्याकडून हे झालेलं आहे, तर ते दुर्लक्ष करा. मी चेन स्टिच देताना ते व्यवस्थित करून घेते. तर इथं जरी थ्रेडनी आता मी अशा प्रकारे 2 चेन स्टिच जे आहेत ना, ते दरवेळेस देत असते गळ्याला, तर तशा मी इथं देऊन घेतलेल्या आहेत. एका शेजारी एक आपल्याबरोबर 2 चेन स्टिच द्यायच्यात. त्यानंतर हा घेतलेला आहे तंगूस थ्रेड. तुम्ही साधा मशीनचा थ्रेड देखील यूज करू शकता, परंतु इथं मी आता सध्या तंगूस थ्रेडनीच वर्क करते त्याने जरा फास्ट होतं म्हणून. तर त्यानंतर तंगूस थ्रेड घेतलाय आणि अशा प्रकारे सुईमध्ये हे शुगर बीट्स वगैरे भरून घेते आणि इथे शुगर बीट्स जे यूज केले आहेत ना, तर ते परिसो ब्रँडचे आहेत. खूप जणांना क्वेश्चन असतात, शुगर बीट्स कोणते वापरले, थ्रेड कोणता वापरला? तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पॉइंट सांगत असते तुम्हाला. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप नका करत जाऊ, कारण की मी प्रत्येक मण्याची साईज सांगते. कोणती बुट्टी आपण किती अंतरावरती दिली आहे, किती इंचावरती दिली, हे सगळं मी तुम्हाला सांगत असते. तर इथं पूर्ण गळ्याला आपण अशा प्रकारे चेन स्टिचच्या शेजारी एकदम चिटकून ही शुगर बीटच्या जी लाईन आहे, तर ती पूर्ण गळ्याला देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर इथं मी घेतली आहे 4 नंबरचे मणी. तर 4 नंबरचे मणी देखील तुम्हाला शुगर बीटच्या लाईनच्या शेजारी एकदम तिला चिटकूनच द्यायचे आहेत. पूर्ण गोल गळ्याला याचा राउंड देऊन घ्यायचा आहे. हे 4 नंबरचे मणी आहेत. मॅट मॅट थोडासा असा कलर आहे याचा, जास्त गोल्डन घ्यायचा नाही, तो कलर जायचे चान्सेस असतात. तर त्यामुळे थोडासा डल कलर घ्यायचा ह्या मण्यांमध्ये, 4 नंबरच्या मण्यांमध्ये. आणि त्यानंतर परत मी घेतले आहेत शुगर बीट्स आणि शुगर बीट्स परत आपण इथं एक जी लाईन आहे ना, तर ती शुगर बीटची देऊन घेणार आहोत. पूर्ण गळ्याला अगोदर जशी दिली होती ना, तर तशीच परत एकदा देऊन घेते आणि इथं तुम्हाला शुगर बीट्स टाकताना फक्त 2च किंवा 3च शुगर बीट्स टाकायचे. जास्त जास्त टाकत जाऊ नका, अन्यथा मग रिंगचं कापड काढल्यानंतर त्या शुगर बीट्सला झोळ वगैरे पडण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर इथं बघू शकता मी वरतून अर्धा इंच सोडून दिले आणि त्यानंतर बरोबर 1 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे. अशीच मार्किंग मी पूर्ण गळ्याला करून घेतली आहे आणि यावरती आता आपण बुट्टी वर्क करणार आहोत. तर इथं मी 4 नंबरचे 4 नंबरचे मणी आहेत ना, तर तेच यूज करते तर आपण जे मध्ये लाईनला दिलेले आहेत ना मणी, तर तेच मणी इथं मी यूज केलेले आहेत 4 नंबरचेच मणी आणि त्यानंतर आता इथं आपण बुट्टी देऊन घेतोय. तर खूप सोप्यात सोपी होणारी अशी ही डिझाइन आहे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि बुट्टी देताना पण एकदम पटकन होते ही बुट्टी. फक्त खाली 2 मणी टाकायचे आणि त्याच्यावरती 1 मणी टाकायचा आणि गाठ मारून द्यायची. प्रत्येक जिथं-जिथं 1 इंचावरती खूण केलेली आहे, तिथं-तिथं ही बुट्टी तुम्हाला देऊन टाकायची आहे. अशा प्रकारे खूप सुंदर डिझाइन होते, खूप पटकन होते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा. याच्या स्लीव्ह डिझाइनचा व्हिडिओ देखील मी शेवटच्या याच्यामध्ये ॲड केलेला आहे, की स्लीव्ह डिझाइन कशी आहे आणि स्लीव्हची डिझाइन देखील खूप लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर होणार आहे. त्यामुळे तुम्ही ती देखील पाहायला विसरू नका. आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. कुणाला असे सुंदर ब्लाऊज बनवून हवे असतील तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी अहिल्यानगरमध्ये राहते. कोणी वर्क वगैरे करायचं असेल तर जर आसपास राहत असाल तर येऊन भेटू पण शकता किंवा कुरिअर देखील आपल्याकडे सुविधा आहे. कुरिअरने देखील मी ऑर्डर घेते. त्यामुळे तुम्हाला हा पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत. आपला व्हिडिओ आला की तुमची बेल वाजेल आणि तुम्हाला माहिती होईल. वेळात वेळ काढून इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.